धनंजय मुंडेंनी कृषी खात्यामध्ये तब्बल 88 कोटींचा घोटाळा केला। नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी मध्ये प्रचंड वाढ करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला। तसंच बॅगची किंमत 577 रुपये असताना धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना बॅग 1200 रुपयात खरेदी केल्याचा आरोप सुद्धा दमानिया यांनी केला। त्यामुळे आता तरी धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। अंजली दमानिया यांनी काय काय आरोप केलेत मुंडेंवर ते आपण पाहूया। नॅनो युरिया बाटलीची किंमत 92 रुपये, मात्र प्रत्यक्षात ती 220 रुपयांना खरेदी करण्यात आली असा आरोप त्यांनी केला। सोबतच नॅनो डीएपी 269 रुपये त्याची किंमत होती, मात्र धनंजय मुंडेंच्या काळात 590 रुपयात त्याची खरेदी करण्यात आली। बॅटरी स्पेअर 2946 रुपये किंमत, तर प्रत्यक्षात 3426 रुपयात त्याची खरेदी झाली। मेटाल्डेहाइड 817 रुपये किंमत, तर 1275 रुपयात धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात खरेदी करण्यात आली। कापूस गोळा करण्याची बॅग, ज्या बॅगची किंमत 577 रुपये होती, मात्र 1250 रुपयात त्याची खरेदी करण्यात आली। आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या। नॅनो डीएपी दुसरं दाखवते, हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे, त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये, पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे। आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे। कॉटन स्टोरेज बॅग्स या तब्बल 6,18,000 घेतल्या गेल्या, आणि त्या कशा घेतल्या गेल्या तर काहीच दिवसांपूर्वी ICAR नावाची जी संघटना आहे, जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे नागपूरला, त्यांनी 20 अशा बॅग्स घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये लावलेलं आहे। 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला, पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर, त्याच्यात या बॅग तब्बल 1250 रुपयाला घेतल्या गेल्या। आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे 342 कोटीचं टोटल टेंडरमध्ये 160 कोटी रुपये सरळ गेले। टेंडरमध्ये पहिला टेंडर प्रोसेस पूर्ण मॅन्युप्युलेट केला गेला, म्हणजे त्याला जसं मी पुन्हा का म्हणतेय की महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल, त्याच्याखाली MAIDC, त्याच्याखाली नोगा, त्याच्याखाली शीर्षक, एक कंपनी आपल्या जे जागा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे, म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपेपणाने त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअरसाठी टेंडर फ्लोट केला असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत। आता मेटाल्डेहाइड घोटाळा, मेटाल्डेहाइड एकच कंपनी बनवते, सरकारला वाटलं पेटंटेड प्रोडक्ट आहे, थेट खरेदी करू शकतात, पण इथे सुद्धा थेट खरेदी होत नाही। 4 लोकांनी त्याच्यात बीडमध्ये भाग घेतला। कोण होती 4 माणसं? महाराष्ट्रातली एकही नाही। त्यांच्यापैकी एकाची बाब नाकारण्यात आली आणि 3 पात्र होते। त्या पात्रतेसाठी आवश्यक असलेला 10 कोटीचा जो मिनिमम टर्नओव्हर आहे तो देखील पूर्ण करण्यात आला नाही, आणि एकाचा 6 कोटीचा होता, एकाचा 1,85,00,000 होता। अशा दोघांकडे हे देण्यात आलं आणि ते पण तब्बल 450 रुपये वर ही निविदा देण्यात आली।